तंदुरुस्त राहण्यासाठी कित्येक जण जिम मध्ये जाऊन घाम गाळत आहेत. तरुण मंडळींमध्ये जिमची क्रेज जास्त पाहायला मिळते. तंदुरुस्त आणि आकर्षक दिसण्यासाठी काही लोक प्रोटीन पावडरचे सेवन करतात. प्रोटीन पावडरचे सेवन केल्याने शरीराला योग्य आकार मिळतो. यासह शरीर तयार होण्यास मदत मिळते. प्रोटीन शेक आणि नियमित व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती यासह स्नायू तयार करण्यास मदत होते. परंतु ही प्रोटीन पावडर थोडी महाग असते, जी प्रत्येकाला घेणं परवडत नाही. त्यामुळे आपण ही प्रोटीन पावडर घरच्या घरी देखील बनवू शकतो. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलचा पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. होम मेड प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप बदाम, 1 कप अक्रोड, अर्धा कप शेंगदाणे, 1/4 कप पिस्ता, 1/4 कप काजू, 2 चमचे कच्चे खरबुजाचे बिया, 2 चमचे कच्च्या भोपळ्यांच्या बिया, 2 चमचे कच्च्या सूर्यफुलांच्या बिया, 2 चमचे फ्लेक्सीड, 2 चमचे चिया सीड्स आणि 1/4 कप सुके खजूर. आता बघूया की त्याची कृती काय आहे. घरच्या घरी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन गरम करा आणि मध्यम आचेवर बदाम भाजून घ्या. बदाम भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात अक्रोड, शेंगदाणे, पिस्ता, काजू, खरबूज, भोपळ्यांच्या बिया, सूर्यफुलांच्या बिया आणि फ्लेक्स सीड्स देखील भाजून घ्या. आता मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती सुके खजूर घालून मिक्स करा. मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे सारण घेऊन वाटून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण मिक्सरमधून बारीक काढून घ्या, बारीक वाटून घ्या. पावडर रेडी झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. अशा प्रकारे प्रोटीन पावडर रेडी. आता बघूया प्रोटीन पावडरचा योग्य वापर. होममेड प्रोटीन पावडर पासून शेक करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लासमध्ये दूध घ्या आणि त्या दुधात 3 चमचे प्रोटीन पावडर मिक्स करा. पावडर दुधात चांगले मिक्स झाल्यानंतर प्यावे. प्रोटीन शेक पिण्याचे फायदे: प्रोटीन शेक प्यायल्याने शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढते. व्यायामासह आपण प्रोटीन शेक पीत असाल तर याने शरीराला उत्तम गुणधर्म मिळतात. उच्च प्रथिने आहार वजन कमी करण्यास मदत करतात. कॅलरी बर्न वाढवून तुमची चयापचय वाढवते. यासह पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. प्रोटीन शेक कधी प्यावा? व्यायाम केल्यानंतर सुमारे 15 ते 60 मिनिटांनी प्रोटीन सप्लिमेंट घ्यावे. याने प्रोटीन पावडर मधील मुख्य पौष्टिक घटक शरीराला मिळतात. तर तुम्हाला कळालं असेल की प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी बनवायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक पद्धत आहे प्रोटीन पावडर बनवण्याची. जर ती पण तुम्हाला पद्धत बघायची असेल तर ह्या आय बटनवरती क्लिक करा. ह्या आय बटनवरती तुम्हाला घरच्या घरी प्रोटीन पावडर कशा प्रकारे बनवायची अजून एक दुसरी पद्धत सांगितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.